हाय मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. घरगुती स्वाद या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, अशी खीर तुम्ही कधी खाल्ली आहे का? ही खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि झटपटसुद्धा होते. तर मी ते घेतलेले आहेत 1 वाटी गहू, जे खपली गहूही चालतील आणि साधेसुद्धा चालतील. मी साधेच गहू घेतलेले आहेत आणि आता मी ओलवून घेते, म्हणजेच थोडं थोडं पाणी टाकून हे गहू ओलवून घेते. त्यामुळे काय होणार आहे की गहू ओलवल्यामुळे आपली खीर लवकर शिजण्यास मदत होणार आहे. तर पहा, इथे मी छान असे गहू ओलावून घेत आहे. थोडं थोडं पाणी शिंपडून सगळीकडे पाणी लागेल अशा हिशोबाने आपण छान असं गहू सगळीकडे ओलावून घ्यायचे आहेत. तर पहा, इथे गहू ओलावून झालेले आहेत. आता आपण त्याच ताटामध्ये पसरवून घेऊयात आणि मी हे अर्धा तास असेच ठेवले होते सुकण्यासाठी. तर पहा, आपले छान असे गहू आता सुकलेले आहेत. आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गहू काढून 2 ते 3 राऊंड फिरवून घेते, म्हणजे आपल्याला हे गहू अर्धे अर्धे होईपर्यंत मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. तर पहा, इथे गहू अर्धे अर्धे झालेले आहेत. आता काय करते की मी त्याचा कोंडा बाजूला काढून घेते. पहा, इथे चोथा मी बाजूला काढलेला आहे. बघा, असा हा चोथा वेगळा करून घ्यायचा आहे आणि चोथा आपल्याला तो खिरीमध्ये घालायचा नाही आहे, बाजूला काढून टाकून द्यायचा आहे आणि आपल्याला फक्त हे गहूच वापरायचे आहेत. तर पहा, इथे मी चोथा काढून घेते. चोथा काढून झाल्यानंतर एका कुकरमध्ये मी हे जे गहू आपण अर्धे अर्धे केलेले होते ते कुकरमध्ये घालून घेऊया आणि हे आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ असं पाण्याने हे गहू धुणार आहोत. तर पहा, इथे मी धुवून घेतलेले आहेत. आता मी या गहूमध्ये 1 तांब्या होईल एवढं पाणी मी घालून घेते शिजण्यासाठी. त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे. मिठामुळे काय होते की गोड पदार्थाला छान अशी टेस्ट येते आणि त्यामध्ये थोडंसं खोबरं मी चिरून घालत आहे. खीर शिजतानाच घालत आहे, म्हणजे ते खिरीबरोबर खोबरंही शिजून जाईल. मी इथं सुक्कं खोबरं वापरलेलं आहे, त्यामुळे शिजतानाच घालत आहे. तर पहा, त्याच्या 6 ते 7 शिट्ट्या केल्यानंतर आपली खीर इथे शिजून तयार आहे. पहा, मऊसूत खीर शिजलेली आहे. त्यामध्ये आता 1 वाटी गूळ मी घातलेला आहे. त्यानंतर थोडी वेलची पावडरही टाकलेली आहे. त्यानंतर आपण थोडंसं दूध घालून घेऊया. त्यामध्ये थोडीशी साय होती तीही घातली, त्यामुळे छान अशी खिरीला टेस्ट येईल. आता पहा, आपली खीर फायनली रेडी आहे. थोडा वेळ शिजू द्यायचं सगळं साहित्य घातल्यानंतर. बघा, किती छान मऊसूत आपली खीर शिजलेली आहे. पहा, ही झटपट बनते, काहीसुद्धा वेळ लागत नाही ह्या खिरीला शिजण्यासाठी. तर पहा, त्यानंतर खीर सर्व करून त्यामध्ये 2 चमचे तूप घातले. तर पहा,